हे आधुनिकतेच्या काळामध्ये तंत्रज्ञान तर विकसित झालं, पण कुठेतरी माणुसकी ही संपत आहेत। याचीच एक गोष्ट घडली म्हणजे भाईंदर पूर्वच्या नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये माझी दुचाकी का हटवली या कारणावरून 3 जणांनी एका 53 वर्षीय व्यक्तीला एवढी मारहाण केली की आज त्याला टेंबा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची वेळ आली। आणि मारहाण एवढी होती की ह्या मारहाणीमध्ये त्याचा जीवही गेला असता। ही संपूर्ण घटना ही CCTVमध्ये कैद झाली। या संपूर्ण गोष्टीवरती या पीडिताला तर एवढा जखमा तर झालेल्या आहेत, ह्याच्यावरती एक नवघर पोलीस ठाण्याचे जे अधिकारी आहेत यांनी मीठ चोळण्याचं काम केलेलं आहे। पीडितांचं सांगणं असं आहे की आरोपींना वाचवण्यासाठी नवघर पोलीस ठाण्याच्या अधिकारी जे कर्मचारी आहेत ह्यांच्याकडनं हलगर्जीपणा होतं। आणि ही पहिल्यांदा घटना नाही आहे नवघर पोलीस ठाण्याच्या बाबतीत, अशा घटना वारंवार नवघर पोलीस ठाण्यामध्ये घडतात। पुन्हा एकदा नवघर पोलीस ठाण्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं की सर्वसामान्यांच्या न्यायासाठी हक्कासाठी आपण पोलीस ठाण्यामध्ये जातो, परंतु हे पोलीस ठाणे आरोपीला वाचवण्याचं काम करतात। सदर व्यक्तीचे कुटुंबियांनी फार मोठा वाद सांडलेला आणि फार मोठा त्यांनी या संपूर्ण गोष्टीच्या बाबत जेव्हा त्यांनी दाखला दिला, ते CCTV त्यांनी पोलिसांच्या हातामध्ये दिली, तरीही आरोपी अजूनपर्यंत मोकाट का, हे कुटुंबीय त्यांचं बोलत आहेत। कुटुंबीय सांगतात की आम्ही वारंवार पोलिसांना सांगतो की बघा सर्व CCTVमध्ये दिसत आहेत, समोर जीवे मारण्याची धमकी देतो आणि मारून टाकण्याच्या गोष्टी घडत आहेत, म्हणजे कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेला ही तडा देणारी ही गोष्ट आहे। या संपूर्ण गोष्टीवरती नवघर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी हे का लक्ष देत नाहीत? नेमकं ह्याच्या पाठीमागे गुड काय, नेमकं कारण काय? जेव्हा आम्ही कुटुंबियाची याबाबत बोलणी करण्यात गेलो तेव्हा कुटुंबियांनी एक फार मोठी धक्कादायक प्रतिक्रिया दिली। त्यासोबत जे 53 वर्षांवरती जीवघेणा हल्ला झाला, नेमकं त्यांचंही म्हणणं काय आपण जाणून घेऊ। काय बोलणार तुमच्याबरोबर, काय घटना घडली आणि कुठे तुम्ही राहतात? मी गोडदेव गावात राहतो, श्री विष्णू आनंद भवनमध्ये। त्या दिवशी आमचं काम चाललेलं कार्पेंटरचं मागे, इमारतीच्या मागच्या भागात मी तिकडे उभा होतो। माझा कार्पेंटर बरोबर मी बोलत होतो। माझा जो केअरटेकर आहे तो पुढे दार लावत होता शिडीजवळ, तर दार बंद करता करता निलेश लक्ष्मण पाटील आणि विक्रम लक्ष्मण पाटील, त्याच्या मागे सागर नरेश पाटील, हे तिघजण आले आणि माझ्या त्या माणसाला सुखसिंग सावला काय विचारलं की बाईक का काढली बाहेर बाजूला, हे ते करून त्याला मारायला लागले। मग मी तिथून पाठीमागून पुढे येईपर्यंत त्याला 2-3 चापट मारले, पाठीवर मारलं होतं। मग मी त्याला विचारलं निलेशला की का मारतोय, तर तो मला तू शहाणा समजत होता, तुला बघतो, तुला इकडे तिकडे असं तसं हे करून शिव्या दिल्या। आणि नंतर मग मला पण मारायला चालू केलं, सगळे एकदम आले आणि मारत मारत मग मला दगड आणि विटांनी, मागे बोरीचं झाड आहे तिकडे जाऊन मग दगडीने आणि हातात घेऊन दगड आणि वीट त्याने मारलं। ते दगड आणि वीट आता पोलिसांनी जप्त केलं। पोलिसांना पण तेच सांगितलं मी मग माझ्या माणसाच्या सहाय्याने पोलीस स्टेशनला गेलो आणि पोलीस स्टेशनवरून नंतर मग त्यांनी इकडे पाठवलं मला। आणि नंतर मग ते काय टाके बसले आणि हे ते, आता थोडंसं मला चक्कर टाईप होतं आणि थंडी वाजते, दुखतंय सगळं। पोलिसांनी कशा प्रकारची कारवाई केली? आता पोलिसांचं मला काही कळतच नाही आहे, म्हणजे आतापर्यंत त्यांना आतमध्ये टाकलं पाहिजे होतं ना। मला हेच कळत नाही की त्यांना काय पाहिजे होतं, काय झालं पाहिजे होतं की त्यांनी तो ॲक्शन घेतला असतं। आय डोंट नो। ते मारण्याचं कारण काय होतं, कशासाठी मारलं? बाईक का बाजूला काढली ते त्याला विचारत होते माझ्या माणसाला, बाईक बाजूला का काढली? आम्ही हातच नाही लावला। तिकडे सगळीकडे CCTV लागलेत, आमचे पण आहेत त्यांचे पण आहेत। CCTVमध्ये बघून सांगा ना कोणी काढले आणि कोणी बाजूला काढले, नंतर मग बोला ना। सरळ येऊन त्यांनी ते बाईक काढण्याच्या कारणावर, बाईक बाजूला काढली त्या कारणावर माझ्या माणसाला मारायला चालू केलं। आता माझ्या माणसाला मारतं तर मी मध्ये पडलो किंवा कशाला मारतोस माझ्या माणसाला, तर मला मारायला लागेल। पोलिसांनी तुमची बाजू ऐकून घेतली होती आणि ऐकून घेतल्याच्या नंतर अजूनही त्या आरोपींवरती कुठला गुन्हा दाखल करण्यात आला की त्यांना पोलिसांमध्ये बोलायला आलंय का, काय माहिती? मला काय माहिती नाही। FIR केली आहे, पण ती पण मला वाटतं आम्ही एक सांगतो आणि काय माहीत नाही। डॉक्टर आता काय, आता तुम्ही ऐकलं ना, मला नाही माहिती। सर क्या बोलेंगे, क्या घटना घटी आपके साथ, कहाँ रहते हैं? मैं गोड़दे गांव में श्री विष्णु आनंद भवन में रहता हूँ, मेरा वाइफ और बच्चों के साथ।
पीछे के बाजू में, बिल्डिंग के पीछे के बाजू में मैं हमारा फर्नीचर का काम चल रहा था, तो वो मैं देख रहा था फर्नीचर कारपेंटर के साथ, और मेरा आदमी सचिन साहू इस सीढ़ी के बाजू में एक रूम है, तो उसमें ताला लगा रहा था। उतने में नीलेश लक्ष्मण पाटिल और विक्रम लक्ष्मण पाटिल और सागर नरेश पाटिल ये सब वहाँ से आगे से चलते चलते आए और मेरे आदमी को मारने लगे। तो तभी मैंने सुना कि वो बोल रहे कि बाइक क्यों हटाया, ऐसा वैसा करके उसको मारने लगे, ज़ोर ज़ोर से चापट मारा, कान पे पीठ पे मारा। तो मैंने बोला मेरे आदमी को मत मारो, हमने कुछ नहीं किया, हमने बाइक हटाया नहीं है तुम, और सीसीटीवी लगे हैं तो तुम लोग देख सकते हो। तो मुझे बोलता है मैं छाना हो तो वो छाना बनता है, ये वो ऐसा ऐसा बहुत सारा गाली दिया माँ बहन पे, और मुझे भी मारने लगे। और मारने के बाद बहुत बार गिराया मेरे को, 3-4 बार तो गिर गया मैं, हाथ को भी लगा है, मेरे पैर को भी लगा। और उसने पत्थर और ईंट उठा के दोनों भाइयों ने, विक्रम और नीलेश ने, चेहरे पे, सर पे, 5 जगह पे मेरा बैंडेजेस है, आप देख सकते हैं। ऊपर भी है, पीछे 3 है, साइड में एक है, टेम्पल के वहाँ पे, यहाँ पे गाल पे है, और ऊपर एक है। और ये तो अभी आँख ठीक ठाक था पहले, अभी स्वेल होते जा रहा है। तो अभी मेरे को समझ में नहीं आ रहा क्या हो रहा है, और अभी तो मेरे को चक्कर विक्कर ऐसा रात को फील हो रहा था। जिन्होंने मारा वो लोग कौन है, क्या कोई पहले कुछ दुश्मनी थी क्या? दुश्मनी तो कुछ नहीं थी, उनका संबंध सिर्फ मेरे वाइफ के चचेरे भाई है, और वो कारण तो वही बताया कि बाइक हटाने पे इतना होता है मुझे नहीं मालूम, लेकिन हमने हटाया होता सच में तो क्या होता, आप ही सोचिए। अभी अगर नहीं हटाया तो इतना हुआ, अगर हटाते तो क्या होता पता नहीं। इस पूरे मामले में पुलिस की भूमिका कैसे, पुलिस ने कार्रवाई की है क्या उन पर? पुलिस वो बाइक भी रास्ते में बीच में रखता है, हमारे रास्ते में रखता है एंट्री के, फिर भी हमने कुछ नहीं किया। पुलिस का क्या मालूम, अभी एफआईआर दर्ज किया बोलते हैं, हम लोग कार्रवाई कर रहे हैं। अभी इतने में तो सर फूटा, आप देखो शर्ट पूरा भीग गया था पुलिस स्टेशन जाते समय, और पूरा शर्ट भीगा हुआ, ये वो सब खून से लथपथ। मैं ऐसा गया था, तो भी पुलिस ने अभी तक मेरे को नहीं लगता वो लोग को अंदर लिया है करके। घटना के बाद आप पुलिस स्टेशन गए थे, तो क्या पुलिस ने आपकी मामला कितना देर में दर्ज किया? मामला तो दर्ज नहीं किया, उन्होंने एक चिट्ठी बना के दिया, उसको भी 10 मिनट लगा, और चिट्ठी बना के मुझे यहाँ पे भेजा। मैं बोला मैं अपने हॉस्पिटल जाऊँ, नहीं बोलते गवर्नमेंट हॉस्पिटल में ही जाना पड़ेगा, तो मैं इधर आ गया, फिर तब से अभी इधर ही हूँ। माझं नाव नंदिनी आठवडे पाटील. आम्ही गोडदेव गावात राहतो. माझे यजमान अनिल आठवडे. मी शुक्रवारी संध्याकाळी माझ्या बहिणीकडे गेले होते. मी 4 वाजता घरून निघाले आणि त्याच्यानंतर आमच्या म्हणजे फर्निचरचं काम चालू आहे, तर बिल्डिंगच्या मागच्या साईडला तो बाहेर कटिंगचं काम वगैरे करत होता फर्निचरवाला. तिकडे माझे मिस्टर उभे होते आणि आमचा जो केअरटेकर आहे तो खालच्या रूमचा एक दरवाजा बंद करत होता. त्यावेळेला अचानक निलेश लक्ष्मण पाटील, विक्रम लक्ष्मण पाटील, जे माझे लहान काकांची म्हणजे माझ्या वडिलांचे सख्खे भाऊ लहान, त्यांची मुलं आहेत, ते रिअल कझिन्स आहेत माझे ते. तर आणि दुसरा आणखीन रिअल कझिनचा मुलगा सागर नरेश पाटील, हे लोक डायरेक्टली आले मारायला. निलेश आणि विक्रमने आमच्या केअरटेकरला मारायला सुरुवात केली आणि त्याच्यात मग माझे मिस्टर मागून ओरडत आले की अरे का मारताय त्याला, मारू नका म्हणून. तर मग ते बाईक बाजूला केली, स्वतःला छाणा असं काहीतरी भरपूर शिवीगाळ केली. तर माझे मिस्टर ओरडत होते आम्ही तुमच्या बाईकला हात सुद्धा लावलेला नाही आणि माझ्या माणसाने पण नाही लावलाय. तुम्हाला इतकं वाटतं तर तुम्ही हे CCTV चेक करा, आमचे नाही, तुमच्या ते बाजूला आहेत नरेश परशुराम पाटील, त्यांचे CCTV लागले, त्याच्यामध्ये तुम्ही चेक करा की कोणी बाईक बाजूला केली. नंतर तुम्ही माणसाला मारायला. पण ऐकूनच नाही घेतलं. त्यांनी ढकलत मागच्या साईडला नेलं. मे बी त्यांना असं वाटलं असेल की मागच्या साईडला आमचा कॅमेरा नाही आहे म्हणून मागच्या साईडला नेलं आणि खूप मारलं. तुम्ही बघू शकता CCTV फुटेजमध्ये. त्यांना 3-4 वेळा खाली आपटलंय, दगड घेतलाय निलेश ने हातामध्ये आणि दगडाने ठेचून मारलेलं आहे. म्हणजे हा जीवे मारण्याचाच प्रकार आहे. म्हणजे घटना घडल्यानंतर जेव्हा तुम्ही नवघर पोलीस ठाण्यामध्ये गेला, तर पोलिसांकडनं काय तुम्हाला रिस्पॉन्स होता?
हे बघा, मी डायरेक्टली आली ते इकडे त्यावेळेला टेंबामध्ये माझे मिस्टर आणि आमचा केअरटेकर आला होता. त्यावेळेला आम्ही हेच बघितलं पहिला की त्यांचं काय इलाज होतोय. त्याच्यानंतर मला असं सांगितलं गेलं की इथलं एक पेपर घेऊन पोलीस स्टेशनला जायचं असतं. पोलीस स्टेशनला रात्री आम्ही 11 वाजता गेलो ह्यांना इथे ॲडमिट केल्यानंतर. तर ते लगेच आमच्याबरोबर आले नाहीत पोलीस. ते म्हणे तुम्ही थांबा ना, आम्ही व्यवस्थित करून घेऊ, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, हे ते. आय थिंक 10:30 वाजता गेलो होतो आम्ही. तर म्हटलं तुम्ही चला ना आमच्याबरोबर, बघा ना पेशंटची अवस्था. नाही म्हणे आम्ही येऊ, तुम्ही नका टेन्शन घेऊ, काम बरोबर झालं पाहिजे, असं तसं. मग ठीक आहे म्हटलं, त्यांना ते दिलं. आम्ही परत इकडे आलो तर ते काहीतरी एक 12, 12:15 वाजता पोलीस आले. ते होते इकडे जवळजवळ 2 वाजेपर्यंत, कारण मध्ये मध्ये त्यांचे फोन येत होते. तर म्हणून त्यांनी स्टेटमेंटसुद्धा घेतलं. बरं, स्टेटमेंटमध्ये आम्ही सांगतोय तरी पण त्यांनी त्यांच्या हिशोबाने, नाही म्हणे असंच लिहावं लागेल, तसं लिहावं लागेल, असं करून त्यांनी घेतलं स्टेटमेंट. ते म्हणे मी FIR दाखल करतो. मी म्हटलं बघा, हा जीवघेणा गुन्हा आहे, त्याप्रमाणे तुम्ही कंप्लेंट नोंदवा, असं त्यांना सांगितलं. तर म्हणे तुम्ही सकाळी या, मी तुम्हाला FIRची कॉपी देतो. तर मग तसं मी त्यांना सकाळी फोन केला. त्यांनी मला बोलवलं 10 वाजता दुसऱ्या दिवशी, म्हणजे शनिवारी सकाळी. त्यांनी मला FIRची कॉपी दिली. मी ती FIR वाचली पण नाही. मी डायरेक्टली परत हॉस्पिटलला आली, कारण त्यांनी मला बराच वेळ बसवलं. त्यांची ड्युटी काहीतरी, त्यांना ते जाधव म्हणून आहेत, म्हणजे राम सुरवसे यांनी जाधव यांच्याकडे ती केस जेव्हा दिली, म्हणजे ते IO आहे, त्यांची मला ओळख करून दिली. तर म्हणे ते दुपारी पुन्हा येतील. म्हटलं चालेल, मी हॉस्पिटललाच असेल. मला ते समजलं नाही. नंतर मग संध्याकाळी वगैरे कोण आमचे रिलेटिव्ह आलेले, त्यांना दाखवले ते FIR. तर म्हणे याच्यामध्ये काहीच नाही आहे म्हणे, हे गुन्हा एवढं, म्हणजे एवढं जास्त मारहाण झाली आहे आणि ह्याच्यात सगळे माइल्ड काय कलम म्हणतात ना, ते माइल्ड कलम टाकले. असं वाटतंय की कुठेतरी पोलीस जे आरोपी आहेत त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आज नक्कीच शक्यता नाकारता येत नाही याच्यामध्ये. आणि तुमच्यावरती पण गुन्हा दाखल असं काही केलेला आहे का पोलिसांच्या मार्फत? माहिती नाही, अजूनपर्यंत मला ते नाही कळलेलं आहे की गुन्हा दाखल केलाय. कोण कोण बोलतात गुन्हा दाखल केलाय काय. आता ते संध्याकाळी ज्या वेळेला, मी तुम्हाला इथे जेव्हा मी आली एक 7:30 पावणे 8ला, त्यावेळेची परिस्थिती सांगते. आम्ही आलो त्याच्यानंतर इकडे ते निलेश लक्ष्मण पाटील, विक्रम लक्ष्मण पाटील गावातल्या 8-10 मुलांना घेऊन आले. आणि ते काहीतरी त्यांचं असं चाललं होतं की त्यांच्या हाताला काय फ्रॅक्चर झालं वगैरे, असं काहीतरी दाखवत होते. आम्ही नाही लक्ष दिलं, आमचं लक्ष आमच्या पेशंटकडे होतं. पण त्यावेळेला त्यांच्याबरोबर जी 2-3 मुलं होती, त्याला विक्रमने सांगितलं की हा जो आहे ना आमचा केअरटेकर, म्हणे याला बघून ठेवा. तर ती मुलं आमच्या केअरटेकरला सांगतात की तेरे को बाहेर देखते वगैरे, एवढ्या धमक्या देणं चाललेलं आहे. म्हणजे मागे नक्की काय आहे, का मला त्रास देणं चाललंय हे, आणि पोलीस सुद्धा का सपोर्ट करत नाहीयेत. पोलिसांनी इतके माइल्ड कलम का टाकले, का माझ्या नवऱ्याची अवस्था बघितली नव्हती. मी प्रत्येक फोटो, प्रत्येक CCTV फुटेज मी त्यांना त्या रात्री पाठवलेलं असताना सुद्धा सरळ सरळ समोर हाताने गुन्हा घडलेला दिसतोय, हातात दगड घेतलेला आहे, मारतोय, ठेचून मारतोय, शिव्या घातल्या जात आहेत. ते त्याच्यानंतर आमच्या केअरटेकरनी माझ्या नवऱ्याला बाजूला केलं, बसलं. त्याच्यानंतर तो घाणेरड्या शिव्या देऊन, धमकी देऊन जात आहेत. इतकं सगळं होऊन सुद्धा, त्यांची अवस्था बघितली पोलीस स्टेशनला, इतकं होऊन सुद्धा मला लोक सांगतात त्यांच्यावर 307चा काय गुन्हा दाखल. मला नाही माहिती कलम काय आहेत त्यांच्यात. 307चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि इकडे बघतोय तर हे म्हणे हे तर आरामात फिरतायत. मी काल घरी गेलेली तर आरामात 2 जण दिसले मला फिरतायत. म्हणजे त्यांना काहीच भीती नाही. त्यांनी इतकी म्हणजे दबाव निर्माण करतात आमच्यावर, एवढी दादागिरी. आणि गावातली गावगुंड त्यांच्या वयाची, ते सुद्धा त्यांना हेल्प करतात. म्हणजे का, मी लेडीज आहे, मला कोण भाऊ नाहीये, मी एकटी आहे माझ्या आई वडिलांची, माझी मुलं शिक्षण घेत आहेत, मला सपोर्ट फक्त माझ्या नवऱ्याचा आहे, आणि आमचा केअरटेकर तिकडे बघतो म्हणून त्यांना भीती दाखवणार, आणि माझ्यावर दबाव टाकणार. हे नक्की काय विचार आहे त्यांचा. त्यांनी समोर येऊन बोलावं ना मला, त्यांना काय हवंय ते. माझं नाव डॉक्टर तन्वी आधवडे. काय बोलणं तुम्हाला दोघांची मारहाण झाली, काय घटना होती, काय किती गंभीर आहे ती? मला संध्याकाळी कॉल आला मम्मीचा. एक फर्स्ट कॉल तिचा आलेला, ती गेलेली मावशीकडे. एकतर फर्स्ट कॉल आलेला, आम्ही आरामात बोललो, ठीक आहे सगळं झालं. 15 मिनिटानंतर परत तिचा कॉल आला आणि रडायलाच लागली. बोलली निलेश मामा, विक्रम मामाने तुझ्या पप्पांना मारलेलं आहे, डोक्यावर मारलंय, दगडाने मारलंय. मी जे होतं हातात सोडून मी निघाली, तशीच निघाली. इकडे आले हॉस्पिटलला, त्यांना विचारलं कुठे येत आहे. हॉस्पिटलला आले. त्यांची पहिला अवस्था बघितली मी. काय पूर्ण शर्ट, बनियन सगळा रक्ताने भरलेला होता. मी येईपर्यंत टाके मारलेले होते इकडच्या
इकडच्या डॉक्टरांनी सांगून टाके मारलेले. MLC काढली, MLC मध्ये सगळं त्यांचं नोंदलं गेलं. डोक्यावर मार आहे तर MLC काढावाच लागतो. MLC इज अ मेडिको लिगल केस, त्याच्यावर आपल्या FIR जातो. MLC काढली त्याच्यावर आणि त्यांना ऍडमिट केलं. मग ते प्रोसिडिंग्स मी हॉस्पिटल बेसिसवर बघत होती. जे म्हणजे माझे बाबा आहेत ते मला वाटणारच आहे ऑब्व्हियसली. मी माझ्या हॉस्पिटलमध्ये असे केसेस बघितले, माणूस येतो 5 मिनिटं फक्त हॉस्पिटलमध्ये राहतो आणि तिकडेच ठार मारतो. डोक्यावर मार लागतो माणसाला तेव्हा इमिडिएट डेथ असं होऊ शकतं त्यांची, इमिडिएटली. तर इनिशियली CT स्कॅन बघून त्यांचं ब्रेनमध्ये काय ब्लिडिंग आहे का, सर्जरीमध्ये घेऊन जायला लागतं का त्यांना, ते पहिलं बघायला लागतं आपल्याला. तर ते मी सगळे हे बघत होती. आणि माझी आई आणि माझा भाऊ शिक्षणाला हॉस्टेलला राहतो. माझी आई ते पोलिसांकडे ते इंटिमेशन लेटर घेऊन गेली. पोलीस जेव्हा आले इकडे विचारपूस करायला, स्टेटमेंट घ्यायला, तेव्हा आम्हाला विचारत होते की काय काय झालं तुम्हाला, कुठे लागलं, काय लागलं. म्हटलं बघा, तुम्हाला डोळ्याने बघता येते काय आहे, समोर आहे तुमच्या. आम्ही काही तुम्हाला रिपोर्ट पण दाखवायची गरज नाही, समोर दिसते सगळं. त्यांनी लिहिलं सगळं. बोलता हाताला फ्रॅक्चर आहे का, हे ते. मी बोलले काही तुम्ही जे जरी नाकारलं ना की नाही आहे, तुम्हाला मुक्का मारच लागला, काही दुसरं काही दुखापत झाली नाही, तरी डोक्यावर मार लागला ना, दॅट इज अ ग्रीवियस इंजुरी दॅट कॅन कॉज डेथ, इमिडिएट डेथ. तुम्हाला हाताला लागला, इथे लागला, फ्रॅक्चर झाला, माणूस मरत नाही. डोक्याला लागला की ते बोलतात. त्यांनी पण फ्रॅक्चरचं सांगितलं. फ्रॅक्चर आणि डोक्यावर, हाताला मार आणि डोक्यावर वार, ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. ह्याच्यात कम्पॅरिझनच नाही व्हायला पाहिजे फर्स्ट ऑफ ऑल, असं माझं म्हणणं होतं. मी जेव्हा स्टेटमेंट रेकॉर्ड करत होते ना, हेच माझं म्हणायचा प्रयत्न होता. सेकंड टाइम ते आले सॅटर्डेला, दुसरे पोलीस आले. ते पण बोलत आहे डॉक्टरांची ओपिनियन घ्यायला लागेल. मी बोलली ठीक आहे, तुम्हाला घ्यायचं इकडच्या डॉक्टरांची ओपिनियन घ्या तुम्ही, असं काही नाही. एकदा ओपिनियन घेतलं, परत खाली आले. ते मला सांगत होते की तुमचे अजून इन्व्हेस्टिगेशन चालू आहेत. मी म्हटलं बरोबर आहे, डोक्याचा मार आला त्याच्यात तुम्हाला डोळा बघायला लागतो, कान बघायला लागतो, सगळे फ्रॅक्चर्स बघायला लागतात, सगळे टेस्ट करायला लागतात, त्याच्यात वेळ जातो. बरं, चेस्ट ॲब्डोमेन पण आहे त्यांचं, त्यांना लाता वगैरे मारले आहेत, ते हवा भरू शकते, रक्त येऊ शकतं, ते पण बघायला वेळ जातो त्याला. मी म्हटलं बरोबर आहे, इन्व्हेस्टिगेशन अजून चालू आहेत. पण इन्व्हेस्टिगेशन चालू आहेत ना, म्हणून त्याच्यावर आम्ही अजून काय म्हणजे कन्क्लुजन निघालं नाहीये, मग त्याच्यावर काय अटक करू शकत नाही. त्यांना रोज फक्त बोलवता येतं, त्यांची सही असते पोलीस स्टेशनमध्ये. म्हणजे अटक नाही करता येत तुम्हाला. माझे असे झोपलेले पप्पा, मी म्हटलं या त्यांच्याशीच बोला, त्यांना सांगा, ज्यांना डोक्यावर मार लागलाय त्यांना जाऊन सांगा की तुम्हाला ज्यांनी मारलंय ना त्यांना अटक होत नाहीये का, तर तुमचे इन्व्हेस्टिगेशन चालू आहेत अजूनही. तर ते बोलले की नाही पेशंटशी कसं बोलणार आम्ही, पेशंटशी कसं बोलणार आम्ही. ते बोलले की मला सांगत होते तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला समजवायचा प्रश्न कसा येतोय, आम्हाला तुम्हाला समजायला लागतं. म्हणलं मला समजवायचा प्रश्न येतच नाही. मला दिसतंय हेड इंजरी आहे, मी इतकेच चांगला सिरियस इंजरी आहे. तुमचं म्हणणं आहे पोलीस जे आरोपींना वाचवण्याचं काम करत आहे. मी हॉस्पिटल प्रोसिडिंग्स बद्दल बोलत, मला जे विचारलं ते मी सांगते. मी त्यांना ते पण मला ओपिनियन विचारतात की तुम्ही डॉक्टर म्हणून तुमचं ओपिनियन काय. मी म्हटलं हेड इंजरी आहे, माणूस तिकडेच मरू शकतो, दॅट इज अ सिरियस इंजरी. आता काय परिस्थिती? आता परिस्थिती त्यांची इनिशियल CT केली आहे, त्याच्यात थोडा स्वेलिंग दिसत होता, बट दॅट इज स्टील अंडर ऑब्झर्वेशन. आज त्यांना सकाळी डोकं दुखत होतं. हेड इंजरीला 5 डेजपर्यंत प्रेझेंटेशन येऊ शकते, ब्लिडिंग, मायन्यूट ब्लिडिंग. आता ते सर पण बोलले की मायन्यूट ब्लिडिंग होऊ शकते. आता ते सर बोलतायत पेशंट शिफ्ट करायला. बघा, मी इथे ह्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांची अपडेट्स घेत असते. ते बोलले की मला सर्जरीचे डॉक्टर बोलले की जर त्यांना डोकं दुखत असेल त्यांना रिपीट CT ब्रेन करायला लागेल, आपल्याला पहिलं जे असेल ते बघायला लागेल, रुल आउट करायला लागेल. हे सर बोलताय तुम्ही शिफ्ट करा. आम्ही सॅटर्डेला जेव्हा बोललो की काय म्हणजे इथे अवस्था आहे ते गव्हर्नमेंटचे आहे, नॉट एन इश्यू, आमच्या प्रोसिडिंगचा काय प्रॉब्लेम नाही, पण शिफ्ट जर करायचं असेल तर ते बोलले की तुम्ही मग डामा घ्याल. डामा इज डिस्चार्ज अगेन्स्ट मेडिकल ॲडवाईस. त्या डामामध्ये तुम्हाला कुठलेच रिपोर्ट मिळत नाही हॉस्पिटलचे. रिपोर्ट नाही मिळाले तर आम्ही दाखवणार काय. मी बोलले की नाही ठीक आहे, जे तुम्ही प्रोसिजर कराल जसं कराल तसं करा, आम्ही मला फक्त सांगत राहा.